गावाला खरंच इतक्या स्वस्त भाज्या भेटतात का? तर आम्ही चाललोय आता बाजारला. आमच्या गावात ना शुक्रवारी मंडई बसते. तर इथं काका ₹10 ला 2 कोथिंबीरची पेंडी देत होते आणि हे ऐकून तर मला धक्काच बसला. त्यानंतर हे बघा ह्याला बाजारात गेल्या-गेल्या तहान लागली होती. त्यानंतर दुकानात गेल्यानंतर पण पाणी पीत होता. तर मम्मीला ना ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे होते. मग त्यासाठी ना सगळे ड्रायफ्रुट्स घेतले. त्यानंतर आम्ही गेलो मंडईमध्ये भाजी वगैरे घेण्यासाठी आणि इथं ना भाज्या ₹10 ला, ₹15 ला, ₹20 अशा भाज्या होत्या आणि मुंबईमध्ये तर ₹10 काहीच भेटत नाही. तर इथं ना भाज्या एकदम फ्रेश होत्या. ते पण गावाकडच्या भाज्या खरंच खूप छान लागतात. त्यानंतर इथं ना बुगुनी द्राक्षी इतक्या खाल्ल्या होत्या ना, काही विचारूच नका. तर ते काका काहीच बोलत नव्हते. त्यानंतर तो पैसे पण उचलून घेत होता. तरी पण ते काहीच बोलत नव्हते. घेऊ द्या असं बोलत होते. त्यानंतर एवढा सगळा भाजीपाला घेतला होता. तर एवढ्या भाजी का घेतल्या ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. त्यानंतर माझी आजीनं वारी करून आली होती. तर जे वारी करून येतात ना त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा असतं. तर माझं बघून ना माझं पिल्लू पण पाया पडत होता. चला बाय.